मावळ्यांचा पराक्रम. शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. शब्दची आमुच्या जीवाचे जीवन शब्दे वाटू धनजन लोका. तुका म्हणे पहा शब्दची हा देव शब्देची गौरव पूजा करू. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. ऐरावत रत्न थोर त्याची अंकुशाचा मार. जयांगी देवण तया यातना कठीण. मोले घातले रडाया नाही आसू नाही माया. ऐसा भक्तिवेद काय रंग बेगडीचा न्यारा. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे. येणे सोसे मन झाले हाव भरी परत माघारी घेत नाही. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल 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 विठ्ठल.
पाहिलं स्वराज्य उभं राहताना, हेही पाहिलं माझा शिवबा शांत होता, स्थिर होता. कारण त्याच्या मागे माझ्या मावळ्यांची शक्ती होती आणि माझ्या संतांची भक्ती होती. प्रतापगड त्या दिवशी शांत होता. वारा थांबला होता. दगडही सगळं काही पाहत होते, कारण त्या दिवशी स्वराज्याची परीक्षा होती. प्रतापगडच्या पायथ्याशी खाने शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची. त्यासी नाही जाणीव शक्तीची, त्यासी नाही जाणीव शक्तीची, त्यासी नाही जाणीव शक्तीची. आणि करील काय कल्पना युक्तीची हजी, करील काय कल्पना युक्तीची हजी, करील काय कल्पना युक्तीची हजी. महाराजांना निरोप घेताना महाराजांना निरोप घेताना दंडवत घातला भवानीला, दंडवत घातला भवानीला. तसंच आईची जाऊला, आईची जाऊला, तसंच आईची जाऊला. खुद मंगळ तो कसला पाणी आलं आईच्या डोळ्याला. सरदार लागलं रडायला. अव हे सरदार तर रडतीलच, हे सरदार तर रडतीलच, पण हत्ती घोडा शिवाना चाऱ्याला.
नुसतं नावी नव्हे तेली तांबोळी वासुदेव धनगर आगरी कोळी इतकंच नव्हे तर मुसलमान ब्राह्मण ही देखील महाराजाच्या खांद्याला खांदा देऊन आपल्या स्वराज्यासाठी लढलं, महाराष्ट्राच्या सौभाग्यासाठी लढलं. यातलाच तो जीवा महाराज म्हणतात ना, भता जीवा अवहता जीवा म्हणून वाचला माझा शिवा. शिवबाच्या संगती महारा, शिवबाच्या संगती महारा, शिवबाच्या संगती महारा. आणि शामियानात येताच आमच्या राजाला पाहून जो खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी आओ, हमारे गले तो लग जाओ शिवा आओ. खान हा कमारी तो हसरी, खान हा कमारी तो हसरी, रोको न जाना गहरी. नजर रोखून काय बघतोस खान, आमचा राजा आमचा शिवाजी राजा बी काय कच्चा गुरुचा चेला नव्हता. राजा थोर बात त्याची न्यादी, चित्ताची सावंत भारी जिरादी. मग खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला किओ. पाहिलं त्या युवकाला संघर्ष करताना, मी पाहिलं त्या योद्ध्याला स्वराज्य उभं करताना. या प्रवासात मी पाहिले माझ्या मावळ्यांचं बलिदान, मी ऐकले माझ्या संतांचे नाम, मी अनुभवला भक्ती आणि शक्तीचा सुरेख संगम. आणि मग तो दिवस उजाडला ज्याची प्रतीक्षा माझ्या दऱ्याखोऱ्यांनी वर्षानुवर्ष केली होती. रायगड त्या दिवशी सजला होता. त्या तटबंदीवर सूर्य अधिक तेजस झाला. तो फक्त राजा नव्हता, तो झाला छत्रपती. त्या दिवशी मी सह्याद्री अभिमानाने उभा होतो, कारण त्या दिवशी भक्ती आणि शक्तीचा विजय झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता.
सरदार अन 32 मन सिंहासन त्यावरी बैसल कोणग रायगडाच्या सत्रेवर गरजती शाजिनी ललकर संगनकार तुतारी वाजती संपल जगन मातराट शाजीची जाऊ रत्न शिवबाग माय ग ग ग
त्या दिवशी अभिमानानं उभा होतो, कारण माझा शिवबा आता छत्रपती झाला होता. ज्या स्वप्नासाठी एका मातेनं आयुष्य अर्पण केलं होतं ते स्वप्न पूर्ण झालं होतं. पण काय थांबत नाही. राज्याभिषेकाच्या त्या सुवर्ण क्षणानंतर अवघ्या 8 दिवसात ती माता शांत झाली. राजमाता जिजाऊ माँसाहेब अनंतात विलीन झाल्या. मी पाहिला तो दिवस. रायगड शांत झाला होता, वारा मंद झाला होता, कारण स्वराज्यानं आपली माता गमावली होती. ज्या हातांनी शिवबांना चालायला शिकवलं, ज्या शब्दांनी शिवबाला स्वराज्य शिकवलं, ते हात त्याच दिवशी शांत झाले. पण त्या गेल्या नाहीत, कारण त्या पुण्याची जहागिरी आता महाराज साहेबांची राजधानी चालू.
घराण्यावरचे मुघलांचे निशाण आमच्या डोळ्यात तिखटाप्रमाणे चमकते. तेथील रयतेला सुरक्षा हवी आहे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी कोंडाण्यासारखे बळकट किल्ले आपल्याला घ्यायलाच हवेत शिवा. सह्याद्री शतकानुशतके उभा आहे. मी अनेक राजे पाहिले, अनेक साम्राज्य पाहिली. त्यांच्या तलवारी चमकल्या, त्यांचे ध्वज फडकले आणि काळाच्या ओघात ते सर्व शांत झाले. पण मी एक नाव असं पाहिलं जे काळाच्या ओघात निरंतर राज्याचा आशीर्वाद प्रतिपचंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शहा सुलोष शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. ही राजमुद्रा फक्त शब्द नव्हते, ती होती स्वराज्याची ओळख, स्वराज्याचा आत्मविश्वास. आज शिवराय फक्त महाराष्ट्रापुरते राहिले नाहीत, ते भारतभर पोहोचलेत. कर्नाटकात, तामिळनाडूत, दिल्लीमध्ये त्यांचं नाव अभिमानानं घेतलं जातं. मी पाहतो आहे त्यांचे पुतळे माझ्या सह्याद्रीच्या पलीकडे उभे राहताना, कर्नाटकात, दिल्लीमध्ये, देशाच्या कानाकोपऱ्यात, अगदी हिमालयाच्या कुशीत, सियाचीनच्या गोठलेल्या भूमीवरही माझे सैनिक त्यांच्या पुतळ्यासमोर उभे राहतात, प्रेरणा घेतात, कर्तव्याची शपथ घेतात. त्या बर्फात, त्या कठोर थंडीत शिवराय त्यांच्या बरोबर उभे असतात. आणि समुद्राच्या पलीकडे जगातही त्यांचे पुतळे उभे आहेत. मॉरिशसमध्ये आणि इतर देशांमध्ये त्यांचा भगवा अभिमानानं उभा आहे, कारण जगानं ओळखलं आहे या राजाला जो स्वाभिमानावर उभा होता. युरोपमध्ये इतिहासकार त्यांच्या युद्धनीतीचा अभ्यास करतात. अमेरिकेत त्यांच्या नेतृत्वाचा अभ्यास होतो. त्यांनी शिकवलं युद्ध फक्त शक्तीनं जिंकलं जात नाही, युद्ध जिंकलं जातं नियोजनानं, वेगानं आणि दूरदृष्टीनं. कधी पर्वतांचा उपयोग, कधी अंधाराचा उपयोग, कधी शांततेचाही उपयोग हे त्यांना ठाऊक होतं. म्हणून त्यांचं प्रत्येक पाऊल विजयाकडेच जात होतं. जगातील सैन्य त्यांच्या गनिमी काव्याचा अभ्यास करतं. तसं कमी सैन्य घेऊन मोठ्या साम्राज्याला आव्हान द्यायचं हे शिकतं. इस्रायल सारख्या देशात जिथं मोसाद सारखी गुप्तचर संस्था आहे, तिथं वेग, गुप्त माहिती, अचूक नियोजन या तत्वांना महत्व आहे. हीच तत्व शिवरायांनी शेकडो वर्षापूर्वी वापरली होती. म्हणून आजही जग त्यांचा अभ्यास करतं. मी पाहिलं आहे त्यांचं नेतृत्व. त्यांनी प्रजेला जिंकलं, त्यांनी मावळ्यांच्या हृदयात स्थान मिळवलं. म्हणून त्यांचं सैन्य आदेशानं नव्हे तर विश्वासानं लढत होतं. पण शिवराय इतर राजांसारखे नव्हते. इतर राजे सत्तेसाठी लढले, शिवराय स्वराज्यासाठी उभे राहिले. इतर राजांकडे सैन्य होतं, शिवरायांच्या मागे प्रजा होती. इतर राजांकडे तलवार होती, शिवरायांच्या मागे भक्ती होती, संतांचा आशीर्वाद होता, जिजाऊचे संस्कार होते. त्यांचा विजय फक्त युद्धाचा नव्हता, तो धर्माचा विजय होता. म्हणूनच शिवराय त्यांचं स्वराज्य प्रजेच्या हृदयात आजही अमर आहे. आजही ते जिवंत आहेत या गडांमध्ये, या भगव्यात, या मातीमध्ये आणि या पिढीच्या हृदयात. जोपर्यंत स्वाभिमान जिवंत आहे, जोपर्यंत धर्म जिवंत आहे, तोपर्यंत शिवराय जिवंत राहतील. कारण शिवराय हे नाव नाही, तो जगाला मार्ग दाखवणारा विचार आहे. जय भवानी, जय शिवाजी.